जय भीम जय शिवराय मित्रांनो, आजचा व्लॉग आपण सुरू करणार आहात. आणि आजचा व्लॉग अतिशय खूप महत्त्वाचा आहे, कारण लास्ट टाईम जे आपण गाडीची आपल्या ड्यूकची फर्स्ट सर्व्हिस केल्या होत्या, त्या टायमाला जेव्हा सर्व्हिस झाली त्याच्यानंतर जे मला गाडीचा थोडा 2-4 दिवस झालं ते व्लॉग म्हणून मला ते गाडीचं मला ते गाडीचा एक छोटा असा इश्यू होता, ते मला कळतच नव्हता. मग तर काल रात्री जे थोडा गाडीचा जे पुढचा जे ते चुरचुर असा आवाज येत होता, मग ते मी थोडं चेक वगैरे केलं तर गाडीचा खूप आवाज येत चुरचुर करून. तर मग मी खूप विचार केला की भाई काय झालं, गाडीची सर्व्हिस तर वगैरे मारलेली आहे पण असा काय प्रॉब्लेम येत आहे म्हणून विचार केलो खूप. तर आज मग ते मी म्हटलं की जाऊ द्या भाई, आपल्याला असं बाहेर तर कुठं असं लोकल गॅरेजवर वगैरे काला वगैरे दाखवायचं, म्हणून डायरेक्ट मी आज शोरूमला व्हिजिट करतो. मग डायरेक्ट आज निघाले आपण शोरूमला. तर शोरूमला आज आपण मग घरापासूनच व्लॉग सुरू केला गलीच्या बाहेरून. मग तिथून आपण आपलं निघालो आपल्या KTMच्या शोरूमला, वर्कशॉपला. तिथं जाता जाता रस्त्यामध्ये भाई आज वेडनेसडे होता, बुधवार, एवढे क्राऊड होता. त्याच्यामध्ये ते आपलं राजकारणाच्या एरियामध्ये रे भाई ॲक्सिडेंट होता वाचला. कारण ते डायरेक्ट ऑटोच्या पुढून डायरेक्ट एक स्कूटीवालं डायरेक्ट पुढे आलं आणि त्याला हॉर्न मारायला ते मागून एक एवढं स्प्लेंडरवर एक भाऊ होता, ते एवढं स्लिप त्यानं एवढी जवळ गाडीच्या ब्रेक मारलं भाई साब. असं मला वाटलं की भाई म्हणलो आता तुटलं भाई बॅक साईडचं ते. मात्र त्या भाईनं बरोबर प्रॉपर कंट्रोल केलं. भाई नांदेड कराय मला हे कळणार की भाई तुम्ही इंडिकेटर देणार काही देणार, तुम्ही डायरेक्ट घुसता. मागून येणारे वाहनं वगैरे त्यांना काय माहीत राहते की ऑटोच्या पुढून कोण यायले काय नाही, तुम्ही रॉंग साईडला डायरेक्ट घुसता. तर तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. ते झालं. मग तिथून पुढे आपण निघालो. पुढे निघाल्या मग आपण शोरूमला गेल्या. तिथं शोरूमच्या तिथं मॅनेजरला वगैरे बोलल्या त्या मॅनेजर भाऊला. त्यानं म्हणलं, मी म्हणलं गाडीचा थोडा पुढच्या टायरामध्ये आवाज येत होता चुरचुरचा. तर त्यानं म्हणलं जाऊन त्या मेकॅनिकला बोला भया, म्हणलं ते तुमचं मॅटर सॉल्व करून देईल. मग आम्ही निघा तिथं डायरेक्ट बाजूलाच सर्व्हिसचं आपलं रूम आहे, त्या सर्व्हिस रूममध्ये गेल्या. त्या मेकॅनिक दादाला म्हटल्या की दादा आमच्या गाडीचा थोडा असा इश्यू आहे. त्या दादाला आपण गाडीची चाबी दिल्या. त्या दादानं गाडीची चाबी वगैरे घेतली. त्या दादानं गाडीची टेस्ट ड्राईव्ह वगैरे मारली आणि मग आणले त्यानं वरी. आणि मला सांगितलं की काही नाही म्हणे, ते थोडा प्रॉब्लेम होते म्हणे, ते पाणी वगैरे धुण्यामध्ये वॉशिंग वगैरेमध्ये ते थोडं पाणी वगैरे गेले असेल त्याच्यामुळं चुरचुर करत असेल म्हणलं, आवाज येते चुरचुरचा. आणि नाहीतर थोडी धूळ मिट्टी गेली असेल म्हणला, काय होत नाही म्हणला, काय असा टेक्निकल इश्यू नाही. आणि आपल्या गाडीचा ते लेफ्ट साईडचा हँडल पण थोडं आपल्याला जड जात होतं. तर त्यांना ते पण इश्यू सांगितला की त्यांना म्हटलं असं व्हायले. त्यानं म्हणलं असं टेक्निकली तर काही नाही म्हणला, ते उगा असं एखाद्यावर वाटते म्हणला की जड चालले, पण असं काही टेक्निकल इश्यू नाही म्हणला. मग तवा कुठं आपल्या जीवामध्ये जीव आला, कारण नवीन गाडी आहे भाई, मला माहीत आहे आणि माझ्या भावांना पण माहीत आहे की आपल्या नवीन गाडीचं काय एक इमोशनली आणि काय अटॅचमेंट राहते ते सगळ्याला माहीत आहे. मग आपण तिथून त्यांच्याकडून असं खरं खोटं करून घेतल्या काय आहे ते, की काय खरं आहे काय खोटं आहे, काय मनाची संतुष्टी होती ती करून घेतल्या पूर्ण. मग आपण निघाल्या. आपण मित्र माझी वाट पाहत होता ऑफिसला. आता मग आपण तिथलं शोरूमचं काम वगैरे केलं. मग तिथून आपण आधी घराकडं आलो, कारण घराकडचं थोडं काही काम होतं घरचं, ते काम वगैरे केलं. मग मित्राला कॉल वगैरे केला थोडं गाडीला स्टाईडला घेऊन. आणि ते थोडं ब्राईट, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडं ब्राईट व्हिडिओ दिसत असेल. त्या व्हिडिओमध्ये कसं त्या टायमाला थोडं ते अलग सेटिंग चेंज झाली ती माझ्याकडे, कारण आपल्याला 4Kमध्ये होतं तर ते 3.3Kमध्ये गेलेला आहे व्हिडिओ. तुम्ही बघू शकता क्वालिटीमध्ये की 3K गेली. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण 4K व्हिडिओज अपलोड करता, पण आज थोडं 3Kमध्ये गेलं. आणि मी बी थोडं लक्ष दिलं नाही, कारण ते जरा टेन्शनमध्ये ते गेलतो की मला ते लक्षात राहिलं नाही की आपण 360चं आपलं सेटिंग मारलीच नाही. मग आपण तिथून आल्या इकडं ऑफिसकडे येताना पण अरे भाई साहेब, एक टेम्पोवाला एवढं ओव्हर स्पीडमध्ये, मी नॉर्मल गाडी घेऊन येतो तो ऑफिसकडं, तर ते टेम्पोवाला आणि त्याच्यामध्ये एकतर सिंगम हिरो ते काका डायरेक्ट स्विफ्ट डिझायरचा डायरेक्ट दरवाजा खुल्ला आहे.
भाई साहेब म्हणलो आता बसलो भाऊ, कारण इकडून ती गाडी आणि इकडून त्या साहेबानं डायरेक्ट दरवाजा खुलला की गाडीचा, सिंगामधून एंट्री आणली. भाई साहेब म्हणलो माणसाचा दिमाग, मागं बघायचं नाही, पुढी बघायचं नाही, गाडी रस्त्यावर, वरून आधी ट्रॅफिक एवढी, आज बाजाराचा एवढा ट्रॅफिक आहे. त्या माणसाला काहीच लोकांच्या जीवाची काळजी नाही, स्वतःच्या गाडीची स्वतःच्या जीवाची पण काळजी नाही. डायरेक्ट दरवाजा खोलला आणि भाईनं एंट्री आणली, जसं काय की असं रॉयल एंट्री, एक ते म्हणतात ना पोशे किंवा मोठी कार आहे तसं भाईनं एंट्री हाणायचं विचार केला. आणि बाकीच्याला घाला बोले गाडीत, काही विषय नाही बोले, माझी एंट्री मला जबरदस्त पाहिजे. भाई साहेब म्हणलो त्याला, मी तर काय आता जाऊ द्या म्हणलं, भाई मोठे आहेत आपल्यापेक्षा, मोठ्या माणसाचा आदर केला पाहिजे, मी तर काय म्हटलं नाही. पण आजूबाजूचे लोक म्हणले, भाई म्हणले ते माणूस पोरगं ते स्पीडमध्ये नव्हतं म्हटलंय. मी तिकडं साईडला तिथं पुढीचं आमचं ऑफिस होतं, तिथं गाडी लावलो आणि मग तिथं बघत होतो की भाई त्यानं काय केले, कसं काय आलं. तर त्या बाजूचं ते दुकानवाला मामा त्याला म्हटला की ओ काका म्हणे ते जरा लक्ष द्या म्हणला, ते मुलगा स्पीडमध्ये नव्हता, स्पीडमध्ये राहिला असता तर म्हणला कदाचित तुमचा दरवाजाच राहिला नसता म्हणला आज गाडीचा, आणि तुम्हाला बिल भरपूर लागलं असतं म्हणला. मागं पुढे जरा लक्ष देत राहा आणि मग दरवाजा काढत राहा म्हणला. तुम्ही डायरेक्ट दरवाजा खोलल्या म्हणला, तिकडून बाजूने ते टेम्पो किंवा ते टेम्पो न ठोकला असतं म्हणला तुमच्या गाडीला किंवा दरवाजाला, डायरेक्ट रस्त्यामध्ये तुम्ही गाडी लावून, एक तर तुम्ही अर्ध्या रस्त्यामध्ये गाडी लावल्या आणि ते गाडीचं हे केल्या म्हणले, दरवाजा डायरेक्ट मागे बघले नाही, पुढे बघले नाही, आणि तुम्ही डायरेक्ट दरवाजा काढून निघायल्या, आपलं आपलं काम करा, जरा लक्ष राहू द्या म्हटलं ना. तर ते डिवकर पोरगं म्हणला, ते रोज आमच्या ते ओळखीचेच आहेत ते दादा, त्यानं म्हणले की आमच्या इथंच बाजूला ऑफिस आहे त्यांचं, तर डायरेक्ट तुम्ही दरवाजा काढायला म्हणला, त्यानं स्पीडमध्ये जर आणली असती तर म्हणला गाडीचा दरवाजा गेला असता आणि त्याचंही नुकसान झालं नसतं का म्हणला. त्यांना त्या दादानं चांगलंच शिकवलं की भाई म्हणला. मग त्यानं आमचं ते आम्ही तर व्हिडिओ वगैरे मला तिथं होताच, व्हिडिओचं काढायलाच होतं की ते मला म्हणले की भया म्हणे सॉरी म्हणे की माझ्यानं गलती झाली म्हणले की मी लक्ष दिलं नाही म्हणे. मी म्हटलं की काका तसा काही विषय नाही, कारण म्हटलं थोडं बघायचं म्हटलं पुढी मागं, कारण सेफ्टी मोर इम्पॉर्टंट आहे म्हटलं आपल्या आयुष्यामध्ये, कारण आपल्याला माणसाला आयुष्य एकदाच भेटलं आहे म्हटलं. असं उगं इकडं बघायचं नाही तिकडं बघायचं नाही, दरवाजा काढल्याचा म्हणलं तुमचा बी जीवाला धोका आहे म्हटलं ना, आमच्या बी मजा सोडा म्हणलो, कोणी पण राहू दे माझ्या जागेवर. त्यानं म्हणले सॉरी बेटा म्हणले. मी म्हणलो काय होत नाही अंकल म्हणलो, जाऊ द्या सोडा, एखाद्या वेळेस होती म्हटलं, टेन्शनमध्ये फेन्शनमध्ये असताल म्हणलं तुम्ही, काय तुमच्या डोक्यामध्ये दुसरा विचार असेल